नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवत आहोत उन्हाळ्यात स्पेशल. उन्हाळ्यामध्ये आपण वर्षभरीचा साठवणीसाठी रव्याचे पापड अगदी झटपट आणि भन्नाट पद्धतीने बनले जातात. अगदी न भिजवता, न पाण्यात घालता आपण ही पापड अगदी झटपट 15 ते 20 मिनिटात आपण ही बनवू शकतो. तर ही ही रेसिपी कशी बनवायची तर पाहूयात. तर मंडळी, तुम्ही ते पाहू शकता, आपण इथे रव्याचे पापड आधीच बनवून घेतलेले आहेत आणि ते मस्त अशी आवाजसुद्धा ऐकू शकता. एकदम क्रंच असा आवाज आहे. अशा पद्धतीचा पापड कसा बनवायचा ते पाहूयात. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, आपण इथे रवा घेतलेला आहे. सुजीचा रवा असला तरी चालेल. इथे मी उपमाचा रवा घेतलेला आहे. जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते मी घेतलेलं आहे. ते रवा घेतलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता 2 वाटी रवा इथे आपण घेतलेला आहे. आता ही 2 वाटी रवा आपण मिक्सर करून घ्यायचं आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये 2 वेळा आपण मिक्सर करून घेणार आहोत या रव्याला. यामध्ये पाणी वगैरे काहीही न घालता आपण याचं मिक्सर करून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता, आता आपण याचं मिक्सर करून घेऊयात. याला वर झाकण लावून मस्त मिक्सर करून घेऊयात. मंडळी, तुम्हालाही रव्याची पापडं आणि कुरडई अशा वेगवेगळ्या पापडाची रेसिपी हवा असेल तर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. जशी साबुदाण्याची वाफेवरची पापड, अशी अनेक वेगवेगळे आहेत पापडची रेसिपी. तर तुम्ही जाऊन पाहू शकता चॅनलवर. एकदा नक्की भेट द्या मंडळी. तर इथे आपण इथे रवा मस्त मिक्सर करून घेतलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण एक पातेले घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला 2 वाटीसाठी 8 ग्लास पाणी लागतात. ग्लासाच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते. 8 ग्लास पाणी इथे आपण घेतलेलं आहे आणि वाटीच्या हिशोबाने सांगायचं म्हटलं तर 16 वाटी पाणी इथे आपल्याला लागतील. ज्या वाटीने आपण रवा घेतला त्या वाटीने. तर आता आपण यामध्ये तीळ घालून घ्यायचं आहे आणि ते आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि पापड खारी 1 चम्मच घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता जिरं 2 चम्मच घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं मस्त शिजू द्यायचं आहे आणि यामध्ये आपण चिली फ्लेक्स किंवा मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे मी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे, लाल मिरचीचा, ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त पाणी उकळताना आपण यामध्ये सगळं घालून घेतलेलं आहे. आता मस्त पाणीही उकळत आहे. आता या पाण्यामध्ये आपण जे रवा आपण वाटून घेतलेला आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं. आता आपण चवीनुसार मीठ कमी जास्त बघून आपण घालून घ्यायचं. तर इथे आपण मीठ घालून घेतलेलं आहे. हे सगळं मस्त अशी उकळू द्यायचं आहे. उकळलं की यामध्ये एका साईडला उलटण्याने हलवत हलवत आपण यामध्ये रवा घालून घ्यायचं. फास्ट हलवायचं आहे, अजिबात गठुळ्या होत नाही. त्यामुळे आपण जरासं फास्ट हलवून घ्यायचं, नाहीतर गाठी बनल्या जातात. तुम्ही इथे पाहू शकता, हलके हलकेसे आहेत. आता पटापट आपण फिरवून घ्यायचं आहे आणि मस्त अशी एकजीव करून घ्यायचं या रव्याला. जर तुम्ही रव्यामध्ये पाणी घालून वाटलात तर एकदम बेस्ट. रव्यामध्ये पाणी वाटून घेतलं तरीही येतं, म्हणजे अशा गोटल्या नाही होणार. तर इथे मी अशाच पद्धतीने घालून घेतलं आहे आणि आता मस्त फिरवून घेतलं की आपोआपच गाठ कमी होतात. तर तुम्ही इथे पाहू शकता, मस्त अशी हे सगळं मस्त 2 ते 3 मिनिटासाठी हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. जोवर आपलं पापडसाठी परफेक्ट बॅटर तयार होत नाही तोवर आपण याला मस्त शिजवून घेणार आहोत आणि स्लो फ्लेमवर आपण याला शिजवून घेणार आहोत. तुम्ही ते पाहू शकता, या पद्धतीने मस्त अशी शिजू द्यायचे आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, आता आपण हे चमच्याच्या सहाय्याने फोडून घेऊया किंवा तुमच्याकडे आणि काही असेल तर त्याच्याने आपण हे गठुडं काढून घ्यायचं. तिथे पाहू शकता, या पद्धतीने आपला हा व्यवस्थित मिक्स करून घेतलं की सगळ्या गाठी जातात आणि मस्त बॅटर तयार होतो. तुम्ही ते पाहू शकता. पापडचा जर बॅटर कसा तयार झाला आहे की नाही हे कसा चेक करायचं तुम्हाला सांगते. मस्त आपण हे सगळं परतून घ्यायचं. अगदी स्लो फ्लेमवर ठेवलेलं आहे. जे कडेकडेला लागलेलं आहे ते पण आतमध्ये घालून घ्यायचं, नाहीतर कडेने कडक होतात. तर इथे पाहू शकता, आपला इथे मस्त असा तयार झालेला आहे पापडचा बॅटर. तर आता आपला बॅटर तयार आहे की नाही कसं चेक करायचं, तर तुम्ही इथे पाहू शकता. या पद्धतीने आपण चमच्याच्या सहाय्याने
चेक करायचं आहे. जर चमच्यामध्ये आपण एक रेष मारली की इकडून तिकडे गेली नाही तर समजायचं की आपला पापडचा बॅटर तयार झाला आहे. तर मंडळी या पद्धतीने आपला हा पापडचा बॅटर तयार झालेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं तयार झालेलं आहे. आता आपण गच्चीवर पापड घालण्यासाठी कागद आपण घालून घेतलेला आहे आणि आता आपण पापड घालून घ्यायचं या पद्धतीने. तुम्ही इथे पाहू शकता एका चमच्यामध्ये 2 पापड बनतात. या पद्धतीने आपण घालून घ्यायचं आहे आणि जरासं जाडसर असंच ठेवायचं आहे, कारण उन्हाने वाळून पातळ बनले जातात, त्यामुळे थोडंसं जाडसर आपण ठेवून घ्यायचं. तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने आपण सगळीकडे पापड घालून घ्यायचे आहेत. हे पापड वर्षभर ठेवू शकता आणि यामध्ये आपण पाणी न घालता डायरेक्ट बनवून घेतलं. अगदी झटपट 15 मिनिटात तयार होण्यासारखी आपली पापड आहेत की नाही मंडळी, तुम्हीच सांगा. आणि हो, तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल आणि याचा फ्लेवर तर इतका सुंदर आहे. चवीला खूप छान लागतात. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. आता आपण सगळी पापड इथे घालून घेतलेले आहेत. इथे कमीत कमी 100च्या वर पापड झालेले आहेत आपले. तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने आपण सगळीकडे पापड घालून घेतलेले आहेत. फक्त 2 वाटीपासून आपण 100च्या वर पापड बनवून घेतलेले आहेत. आता याला 2 दिवस वाळून घ्यायचं आहे आपल्याला. 2 दिवसानंतर आपण याला तळून दाखवतो. तर तुम्ही ते पाहू शकता दुपारनंतर आपण याला पलटून घ्यायचं आहे. 3 ते 4 तास ऊन खाल्ल्यानंतर आपण पलटून घ्यायचं या पद्धतीने. आणि ही सगळी पलटून घ्यायचेत. सगळी पापड 2 दिवस वाळवून घ्यायचं आणि इथे पाहू शकता तिसऱ्या दिवशी इथे आपली पापड मस्त अशी तयार झालेली आहेत. एकदम वाळलेले आहेत. तर आता आपण याला तळून घेणार आहोत. कशी होतात तुम्हाला पाहायची असेल तर आपण इथे तळून घेऊयात. चला तर एकदम मस्त अशी वाळलेले आहेत. 2 दिवसांनी खूप छान दिसतात आणि एकदम पातळ दिसतात. आपण घालताना जाडसर होते, पण आता पातळ दिसतात. आता आपण एक कढई ठेवून घेऊयात आणि तेल घालून घेऊयात. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण पापड तळून घेणार आहोत मंडळी. चला तर इथे तेल गरम झालं आहे की नाही त्यासाठी आपण थोडंसं पापड घालून इथे पाहूयात. तर इथे मी थोडंसं पापड घालून पाहिलं तर मस्त अशी गरम झालेलं आहे. तर आपण पापड तळून घेऊयात. एकदम भन्नाट होतात आणि चवीला तर एवढ्या खूप छान लागतात. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. अगदी झटपट बनल्या जातात आणि वर्षभर टिकून राहतात. वर्षभर याला काहीच होणार नाही. तर एवढ्याशा पापडने एवढा मोठा पापड तयार होतो. तुम्ही ते पाहू शकता. अशा आपण सगळ्या पापड तळून घेऊयात. 2-3 पापड आपण इथे तळून दाखवत आहे. मस्त अशी बनलेत की नाही मंडळी पापड. एवढ्याशा असे बनतात आणि याचा आवाज देखील पहा तुम्ही. एकदम क्रंची आणि एकदम सुंदर आणि एकदम कुरकुरीत अशी लागतात आणि खूप छान लागतात ही पापड. अशाच तुम्ही कधीही बनवू शकता. तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज मिळवा. चला तर भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.